श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते. 5 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात झाली असून तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी अनेक शुभ संयोग निर्माण होणार आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन देखील असणार आहे. या शुभदिनी सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग, रवी योग आणि श्रवण नक्षत्राचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. हा दुर्लभ संयोग जवळपास 90 वर्षानंतर निर्माण होणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. श्रावणातला तिसरा सोमवार मेष राशींच्या व्यक्तीसाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. या दिवशी भाग्याची तुम्हाला साथ मिळेल, कर्जमुक्ती होईल, करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल, अडकलेले पैसे परत मिळतील, आरोग्य चांगले राहील, भावंडाबरोबरचे संबंध चांगले होतील, प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, दूरचे प्रवासही घडतील, आयुष्यात अचानक आनंद येईल, प्रेमसंबंध सुखमय होतील, मानसिक आरोग्य उत्तम असेल, मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी सोमवार खूप लाभदायी सिद्ध होईल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल, अडकलेले पैसे परत मिळतील, आरोग्य चांगले राहील, प्रेमसंबंध चांगले होतील, प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, सौभाग्य वृद्धी होईल, दूरचे प्रवासही घडतील, नोकरी करणाऱ्यांचा पगारवाढ होईल, आयुष्यात अचानक आनंद येईल, प्रेमसंबंध सुखमय होतील, मानसिक आरोग्य उत्तम असेल, मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, मनातील इच्छा पूर्ण होतील. पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना देखील श्रावणातला तिसरा सोमवार खूप शुभ परिणामकारक असेल. या काळात तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, आकस्मिक धनप्राप्ती होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल, आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील, आध्यात्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल, भाग्याची साथ मिळेल, वैवाहिक जीवन सुखमय राहील, कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल, कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.